माझ्यासमोर किती करिअरचे ऑप्शन्स आहेत, बट काय चूज करू हेच समजत नाही. व्हॉट शुड आय डू? हां, मी माझ्या 10वीच्या बेस्ट फ्रेंडला कॉल लावतो. किती वर्ष झाली मी तिच्यासोबत बोलायला नाही. तिच्यासोबत बोलून काहीतरी आयडिया मिळेल. अरे हे कोणाचा कॉल आलाय? हॅलो हॅलो, हां तुला आठवलं का? मी आरुषी, तुझी 10th वाली बेस्ट फ्रेंड. मला म्हणजे असं वाटायला लागले की माहिती आरुषी कोण आहे, कारण की 10th मध्ये माझ्या बऱ्याच बेस्ट फ्रेंड होत्या. हा आता आठवलं मला, आरुषी तू आहेस ना? हां आठवलं तुला? हो हो. अगं आपण किती वर्ष झालं नाही भेटलो. आपण भेटूया का? ठीक आहे, चालते चालते. पण कुठं भेटायचं आपण? कुठल्या तरी हॉटेलला भेटूया? अगं माझ्या कॉलेज फ्रेंडच्या काकाचं एक हॉटेल आहे, कर मन मोकळं, इथेच आहे. तर आपण भेटूया तिथे. काय फिरमून मोकळं असला तुझ्या कॉलेज फ्रेंडच्या काकाचं हॉटेल आहे वे? काय नाव आहे? आपण तिथेच भेटूया ना. अरे अंजली आली. अगं अंजली आलीस तू? ओळखली का मी तुला चेहऱ्याकडनं? अगं होय, तू किती दिवसाने भेटलीस ग मला? 10th नंतर भेटलास मला तू. बघ की खरंच किती दिवसानं भेटलोय आपण, आणि तुला भेटून खूप छान वाटतं मला आता. आणि तुझ्या कॉलेज फ्रेंडच्या काकाचं हॉटेल तर किती छान दिसतंय. आणि बघ ना, याचं नाव पण किती युनिक आणि छान आहे, कर मन मोकळं. आणि आता आपण इथं काय बोलत बसलोय? चल आज जाऊन बघूया. हो. अगं आरुषी काय झालं? आरुषी किती बाद झाला आरुषीचं. पण हॉस्पिटलमध्ये कसं आलो? आपण तर भेटायसाठी त्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, माझ्या कॉलेज फ्रेंडच्या काकाचं ते कर मन मोकळं. प्लीज त्या हॉटेलचं तू काय बोलूच नकोस. आणि डॉक्टरने सांगितले की हे स्ट्रेसमुळे आणि डिझिजेसमुळे होऊ शकते. अगं पण मला कुठला डिझीजच नाही आहे. मी 6 महिना चेकिंग करतोय आणि त्याच्यात तर कुठला डिझीज डिटेक्ट नाही झाला. मग तुला स्ट्रेस आहे काय? हो अगं तुला काय सांगू, घरातूनही नोकरी शोध शोध असा स्ट्रेस आहे, आणि मलाही स्ट्रेस आहे की कधी मला नोकरी मिळेल. ह्याचं खूप टेन्शन आणि स्ट्रेस, एन्झायटी सगळंच आहे. अगं आरुषी, तुझ्या फोनवर कोणाचे कॉल आलाय, हे घे बोल. हो का? थांब थांब दे बघू. हाय आई, तुला काय सांगू, किती खावतीयस मला. फ्रस्ट्रेशन आहे तर फ्रस्ट्रेशन. तुला माहिती किती टेन्शन आहे. आणि एक मिनिट, तू कावायचं बंद कर पहिला. मिळेल की मला नोकरी मिळेल, किंवा मी यूट्यूबवर माझं करिअर करू शकते. असं काही नाही आहे की नोकरीच पाहिजे. आणि आई मी बघते. ओ प्लीज स्टॉप इट आई, प्लीज. बाय. बघितलीस, तुला माहिती तुला काय म्युझिक आहे आता? लवकर जॉब शोध. म्हणजे काय, मम्मीलाच काहीतरी प्रॉब्लेम असतात. माझे पप्पा खूप समजूतदार आहेत, म्हणजे त्यांनी कधी मला नोकरीवर काही बोललेच नाही. अगं आरुषी तसं नाहीये. हे बघ, आता तुला जॉब कडनं एवढं स्ट्रेस यायला लागले ना, तर ते चुकीचं आहे. तर एक काम कर, तू ना बिझनेसच टाक. अरे हा, मी बिझनेस पण टाकू शकते ना. ही आयडिया मला आलीच नाही. गुड.